पास नाही झाल्याची खंत आहे ना, म्हणजे आणखीनही UPSC रिझल्ट लागल्यानंतर मी रिझल्ट नाही बघत. तेरानम पिक्चरमध्ये कसं राधे त्या रेल्वे स्टेशनला असतो, तर परभणीमध्ये सुद्धा रेल्वे स्टेशनलाच सिनियर असतात आणि तुम्ही सिनियर समोर वाकून नच चालायचं असतं, तुम्ही सिनियरला भाऊच म्हणायचं असतं आणि तुम्हाला तो सिनियर जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात भेटो, तुम्ही त्याला रामराम भाऊ म्हणायचंच असतं, नाहीतर मग तुमचा रात्री राऊंड होतो. ज्ञानदीपची सुरुवात असं म्हणू शकतो की अपयशातनं झाली. जगात सगळ्या गोष्टी सेफ सुरक्षित कुठं राहू शकतात, तर फ्रीजमध्ये राहू शकतात. आणि माझे पाय थोडे मोठे आहेत, सो मला हाफ चड्डी घालायला नकोच वाटायचं. आणि मग आय वॉज डिक्लेअर्ड ॲज अ बेस्ट ॲथलीट. असा प्रश्न मला जो कोणी विचारेल त्याला मी एका शब्दात सांगतो, तू क्लास लावू नको. कोचिंग क्लासमध्ये, चांगल्या कोचिंग क्लासमध्ये, इन्स्पिरेशन देणाऱ्या, गाव गप्पा मांडणाऱ्या नव्हे, चांगल्या कोचिंग क्लासमध्ये तुम्हाला एवढं चांगलं एक्सपोजर मिळतं की तुम्हाला काय असायला हवं, काय नसायला चांगलं कळतं. आम्ही सगळ्यांनी एक नियम घालून घेतलेला आहे की वर्गात एंट्री केल्यानंतर 2 तास कंटेंट सोडून काहीच नाही बोलायचं. कोरोना खूप माझं म्हणणं आहे की सगळ्यात वर्स्ट चॅप्टर होता आयुष्यातला. ज्ञानदीप ब्रँड का झालेला आहे